चला, आज आहे दुसरा दिवस. काल ते तुम्हाला केक जे बनवून ठेवले होते ते सगळे रात्री करून ठेवले होते मी. जवळपास मला ते सगळं करायला 1-1.25 झाला. क्रमकोट वगैरे केले आणि फायनल फिनिशिंग वगैरे सुद्धा करून ठेवलेले आहेत. आता फक्त कसं आहे ना, गणाश वगैरे टाकून घ्यायचे आणि नाव टाकायचे. तर मी काय नाव टाकते काय नाही ते तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला पुढे दाखवते कसं करते मी. हे बघा, आता मी फायनल करायला घेते. हे गणाश बनवून घेतलेला आहे. हे बघा, गणाश बनवून घेतले आणि असं एक ह्याच्यात ओतून घेतले आणि जेवढं म्हणजे होणार ना तेवढं ग्लासात ओतून घेतलं ना की कसं बरं पडतं. पूर्ण केक आहे ना तो आपण कव्हर करून घेऊया. यामध्ये तुम्ही पायपिंग बॅगचा वापर पण करू शकता, पण मी नाही केलंय. तसा एक म्हणजे अंदाज लागतो की किती आपला गणाश होतंय ते. हे असं झालंय ना, काढून घ्यायचं हे बाकीचं आणि हे बाकीचं आहे ना हे सगळं केकवर अप्लाय करून घेऊया आपण. चॉकलेटचं काम ना खूप म्हणजे असं हे होतं, मेसी होऊन जातं सगळं. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, आता 4 केक झाले. हा लास्टचा 5वा आहे. हा तुमच्यासोबत शेअर करते मी कशा पद्धतीने हे केले. आपण गणाश टाकून घेतले ते पूर्ण केक कसं याला म्हणजे गणाश टाकून घ्यायचं आणि असं पूर्ण केकला लावून घ्यायचं. केकचं काम आहे ना खूप हे असतं ना जास्त, म्हणून चॉकलेट केक कधी थोडे कॉस्टलीच भेटतात. काय असं आता पूर्ण हे केकला लावून घेऊया. आता हे बघा असं ना, सगळं चॉकलेटचाच हवा होता म्हणून मी असं करून घेतलेलं आहे. तर हे जे आहे ना असं हे करून घेऊया. म्हणजे सगळीकडे असं लागून जाणार केकला. आणि बाकीचं हे चॉकलेट परत ह्याच्यात काढून घेते, कारण पूर्ण चॉकलेटचे हात झाले म्हणून तुम्हाला व्यवस्थित दाखवता येत नाही आहे मला व्हिडिओ. हे बघा, सगळे हात चॉकलेटचे वगैरे झालेत ना, मग ते मोबाईल मला जमत नाही पकडायला आणि व्हिडिओ काढायला. जसा होईल तसा तुमच्यासोबत शेअर करते. हे बघा, पूर्ण मेसी झालेला आहे. चॉकलेट सगळीकडे. माझ्या कपड्यांना पण चॉकलेट लागलेलं आहे. आता पूर्ण क्लीन करून घेते आणि मग तुम्हाला 5ही केक आहेत ना ते दाखवते. गणाश लावून ठेवलेलं आहे, मग ते तुमच्यासोबत शेअर करते. चला, हे बघा, हे केक वगैरे आपले सगळे झाले. आता हा पसारा आहे चॉकलेटचा, हा मी सगळा क्लीन करून घेते आणि मग तुम्हाला केक दाखवते कसे मी हे गणाश वगैरे टाकून घेतले. चला, हे बघा, अशा पद्धतीने हे 5ही केक मी रेडी करून घेतलेले आहेत. आणि याला एक सिंपलसा कोंब असा फिरून घेतलाय स्क्रॅपरने. आता ह्याला खाली बॉर्डर देऊन घेते
आणि नाव टाकून घेते. हे बघा मंडळी, आपले फायनली 5 केक नावाचे तयार झालेले आहे. याच्यावर नाव वगैरे टाकून घेतले, जाधव सर म्हणून. आणि जरा कस्टमरचे फोन येत होते ना, म्हणून मला व्हिडिओ नाही जमला काढायला. आता मी तुमच्यासोबत केक शेअर करते. हे बघा किती छान आणि मस्त वाटतोय ना आपला केक. मला खूप छान वाटतंय की मी आज ट्रेंडिंग केक बनवलाय ते आणि तुमच्यासोबत शेअर केलाय. तुम्हाला जरी अशा मला केकची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही मला कॉल करू शकता, मेसेज करू शकता. बघा आता कस्टमर येतील, मी पॅक करून घेते पटकन. हे बघा केक पॅक करून घेतलेले आहेत. आता येतील कस्टमर, मग त्यांना देते. हा आजचा व्हिडिओ म्हटलं शूट करावा आणि तुमच्यासोबत शेअर करते. चला आता ह्याच्याबरोबर एक नाईफ देते आणि हॅपी बर्थडेचा टॅग देते. चला तर मग बाय.